पुण्यात धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। महायुतीमध्ये दंगा नको, धंगेकरांना सांगितलं। गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही असं देखील या दरम्यान आश्वासन। उपमुख्यमंत्री शिंदेंनी समज दिल्यानंतर धंगेकरांची आज पत्रकार परिषद। आजच्या पत्रकार परिषदेत धंगेकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे लागलंय लक्ष। मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं बाबासाहेबांनी फाळणीपूर्वीच्या पुस्तकात लिहिलेलं आहे। मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम, गोपीचंद पडळकर यांचं विधान। गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस, भाजपनं पाळलेल्या लोकांवर काय उत्तर देणार? पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास दानवे यांची टीका। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा आणि या वक्तव्यानंतर आमदार संग्राम जगतापांना पक्षाची नोटीस। अजित पवार यांच्यासोबत सविस्तर बोलू म्हणत जगतापांनी बोलणं टाळलं। पक्षाच्या विचारधारेशी विसंगत बोलल्यावरती नोटीस द्यावी लागते। नोटीसला काय उत्तर येतं ते पाहून पुढील निर्णय घेऊ। संग्राम जगताप यांना दिलेल्या नोटीसवरती अजित पवार यांची प्रतिक्रिया। भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत आज मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील या मोर्चाला पाठिंबा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत अमरावतीमध्ये आज भाजपची विभागीय बैठक। आगामी स्थानिक निवडणुकांसह शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा। एसटी कर्मचाऱ्यांचं आज आंदोलन। थकीत 4000 कोटींची देणी देण्याची मागणी, तर कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांचाही आंदोलनाचा इशारा। अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 5 महिन्यांमध्ये 22 जणांचा मृत्यू, तर 5697 घरांची पडझड। सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यात झाल्याचाही अहवाल।